नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. चला तर आज जाणून घेऊया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल. अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमानाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी 1935 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजेरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. अडकोजी महाराज हे त्यांचे गुरु. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटकही झाली होती. आते है नाथ हमारे हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. भारत हा खेड्याचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणा होती. समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीचा त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्याच्या मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्या, पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या आहेत. आज त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतर काळातही तीव्रतेने जाणवते अशा गोष्टीतूनच राष्ट्रसंतांचे दृष्टेपण दिसून येते. मुक्त ऋण विद्युत्कणाचे शास्त्र मुक्त ऋण विद्युत्वकणाचे शास्त्र मुक्त ऋण विद्युत्वकणाचे शास्त्र मुक्त ऋण शास्त्र अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजीच्या आयुष्यातील सर्व लक्षणीय कार्य आहे. त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखनही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मय सेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत, कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत त्यावर आपण बालपणी जीवन कंठिले ह्याची त्यांना जाणीव होती. त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरु अडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयी जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावाने देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालेबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात याविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले. सर्व धर्मसमभाव हेही या राष्ट्रात संतांच्या विचारविश्वाचे एक विशिष्ट होते. त्यांच्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. मुक्त ऋण विद्युत्कणाचे शास्त्रमुक्त ऋण धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजेरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखा प्रशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्याची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंड व्रतासारखे चालित आहेत. महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले. यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ, ते बलोपासक असावेत असे ते समाजाचे व राष्ट्रांचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. व्यसनाधीचा तीव्र निषेध या राष्ट्राने आपल्या लेखनातून केला. ऐहिक व पारलौकिक याचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच
हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करत आहे. यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङ्मयाची मूल्ये कशी दडली आहेत याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते. ग्रामगीता हा त्यांचा ग्रामविकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय हिंदीतून लिहिलेला लहरे की बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे याकरता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून सवलतीच्या दरात 10 रुपये फक्त एवढ्या किमतीमध्ये उपलब्ध करून दिले. संत तुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हणतात, संत देहाने भिन्न असती, परी ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती, साधने जरी नाना दिसती, तरी सिद्धांतमती सारखी, या झोपडीत माझ्या. राजास जी महाले सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभू नामे नित्य घ्यावे, या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. जाता दया महाला, मज्जाव शब्द आला, भीतीन यावयाला, या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने, कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या. अशा प्रकारे तुकडोजी महाराज जनतेचे प्रबोधन करीत असत. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ, ते बलोपासक असावेत, म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील, ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले आहे. यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङ्मयाची मूल्ये कशी दडली आहेत याची सहज कल्पना येईल. शिक्षणविषयक दृष्टिकोन मांडताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ज्या जगात आपणास कर्तबगारीने जगायचे आहे, दुःखी लोकांनाही हातभार लावायचा आहे, त्या जगात येणाऱ्या अडचणींचे व जगण्यासाठी आवश्यक गोष्टी ज्ञान प्रत्येक मनुष्याला झालेच पाहिजे. याचेच नाव शिक्षण आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्रांचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता. तर अशा प्रकारे होते संत तुकडोजी महाराज यांचे जीवनमान. यानंतर पुढील विभागात आपण बघूया नवीन एक संतांचे जीवन किंवा महापुरुषांचे विचार. तोपर्यंत पाहत राहा लोकज्योती मराठी. धन्यवाद.
लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.